तर मी लक्ष्मण आपल्या युट्यूबच्या वरती सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत डिजिटल कम्युनिकेशन या सब्जेक्टचे PYQ. त्या PYQ हा क्वेश्चन पेपर घेतलेला आहे आपण सप्टेंबर 2023च्या आणि त्याच्यामधला पहिला क्वेश्चन घेतलेला आहे आपण. अ रँडम प्रोसेस इज डिफाइन्ड ॲज एक्स ऑफ टी ए कॉस ओमेगा टी प्लस फाय वेअर फाय इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड रँडम व्हेरिएबल इन द रेंज ऑफ -पाय टू +पाय इज वाईड सेन्स स्टेशनरी प्रोसेस. आता आपल्याला क्वेश्चन आहे आपल्या आलेला आहे आता क्वेश्चन सप्टेंबर 2023चा पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, स्टेप बाय स्टेप उत्तर कसं लिहायचं ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी वाईड सेन्स स्टेशनरी प्रोसेस आहे की नाही हे विचारलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये 3 स्टेप मध्ये उत्तर काढायचं आहे. सर्वात पहिल्या याच्यामध्ये आपल्याला फाइंड द पीडीएफ ही स्टेप 1 राहील. याच्यामध्ये आपल्याला पीडीएफ फाइंड करायला लागेल. पीडीएफची आपल्याला जी रेंज दिली त्या रेंजमध्ये आपला पीडीएफ असतो. तो पीडीएफ 1/2 पाय असतो. ते बघू कसा असतो. तर रँडम व्हेरिएबल फाय इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द रेंज -पाय टू +पाय. हा फाय आता या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन रेंज -पाय टू +पाय मध्येच असतो आणि अदरवाईज या रेंजच्या बाहेर जर तो गेला तर तो काय असतो 0 असतो. आणि हे बघा जर आपल्याला याला पीडीएफ म्हणलं जातं या असतो स्मॉल एफ आणि फाय. स्मॉल एफ फाय इंटू फाय म्हणजे बघा जर आपण कॅपिटल फाय वापरला, कॅपिटल फाय असला तर तो असतो CDF आणि जर स्मॉल असला तो असतो PDF. आणि पीडीएफ आणि CDF. तर आता बघा वी नो दॅट द एरिया अंडर द पीडीएफ इज इक्वल टू 1. एरिया पीडीएफच्या आतमध्ये असलेला एरिया तो कसा असतो इक्वल टू 1 असतो कधी पण. तर आपल्याला ती लिमिट काय सांगितलेली आहे क्वेश्चन मध्ये सांगितलेली आहे -पाय टू +पाय. तर तिथं बघा -पाय टू +पाय म्हणजे हा 0 टू पाय आणि हा 0 टू -पाय ही सगळी रेंज झाली 2 पाय. ओके. आणि हा इथं युनिट एरिया आहे म्हणून इथं के घेतला आपण. के इंटू 2 पाय इज इक्वल टू 1 म्हणजे पीडीएफच्या आतमधला एरिया हा कसा असतो इक्वल टू 1 असतो म्हणून इथं इक्वल टू 1 घेतला म्हणजे के ची व्हॅल्यू आली आपली 1/2 पाय. के ची व्हॅल्यू आली 1/2 पाय. हा झाला आपला पीडीएफ. काय झाला पीडीएफ. आता हा पीडीएफ आपण इथून फाइंड केलेला आहे. तो सगळा तुम्ही डायरेक्ट पीडीएफची व्हॅल्यू सुद्धा तुमच्या आन्सर शीट मध्ये लिहिली ना तुम्हाला तरी पण मार्क भेटून जाईल. डायरेक्ट तुम्ही पीडीएफची व्हॅल्यू लिहू शकता. स्मॉल एफ फाय झाला 1/2 पाय डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. नंतर स्टेप 2 मध्ये आपल्याला मीन फाइंड करावा लागतो. मीन म्हणजे एक्सेप्टेड व्हॅल्यू आणि ती कशी फाइंड करायची त्याचा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. तुम्ही फॉर्म्युला जर लिहिला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या तर तुमचं लगेच आन्सर येऊन जाईल. फॉर्म्युला हा तुमचा अर्ध्या मार्काला फॉर्म्युला असतो. तुम्ही इतकं जर लिहून आले तर तुम्हाला मार्क गोळा करायचं कसं 5 पैकी मार्क कशाला डिस्ट्रीब्यूट असते ते पण तुम्हाला सांगतोय. तुम्ही इथं मार्क फॉर्म्युला लिहिला त्याला तुम्हाला अर्धा मार्क त्यांना द्यावा लागेल. तर सगळं आपलं स्टेप 2 मध्ये मीन फाइंड करावा लागतो. मीनचा फॉर्म्युला काय आहे एक्स ई अंडर ब्रॅकेट एक्स ऑफ टी म्हणजे एक्स ऑफ टी आपला हा झाला एक्सेप्टेड व्हॅल्यू. त्याचा फॉर्म्युला काय -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी एक्स इंटू एफ ऑफ एक्स डीएक्स. ओके. त्याच्यामध्ये आपण एक्स आपल्याला त्याने दिलेला आहे त्याला म्हणते रँडम प्रोसेस एक्स दिलेला आहे इथं क्वेश्चन मध्ये तो आहे ए कॉस ओमेगा टी +फाय. तो आपण इथं हा एक्सच्या जागी आपला एक्स पुट केला. हा आपला एक्स घेऊन इतका आपला हा एक्स आणि हा आपला पीडीएफ आपण वरती फाइंड केला. हा पीडीएफ हा इथे एफ ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली. हा झाला पीडीएफ. तर पीडीएफ पुट केला. ओके. आणि हा सगळं फॉर्म्युलामध्ये सगळ्याच्या व्हॅल्यू पुट केल्या आणि लिमिट आपल्या लिमिट त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेले -पाय टू +पाय. ती इथं -इन्फिनिटी टू +इन्फिनिटीच्या जागी -पाय टू +पाय पुट केला. तर याचं इंटिग्रेशन काढलं तर 0 येतं. ते कसं येतं बघा एक मिनिट दाखवतो. जर आपला हा आपण काढलाय a/2 पाय हा कॉन्स्टंट बाहेर काढला -पाय टू पाय हा आपली लिमिट झाली आणि ए कॉस ओमेगा टी +फाय डी फाय. इथं फाय तुम्ही म्हणत असताना हा डी फाय का आला इथं डी फाय कसा आला की कारण इथं आपला व्हेरिएबल होता एक्स म्हणून इथं dx होता. आपला इथं व्हेरिएबल आता फाय झाला म्हणून आपण इथं डी फाय घेतला. व्हेरिएबल चेंज केला म्हणून तिथं पण डी फाय चेंज झाला. डी एक्सच्या जागी डी फाय आला. तर बघा कॉसचं इंटिग्रेशन असतं साईन. कॉसचं इंटिग्रेशन काय असतं साईन आणि ओमेगा टी हा कॉन्स्टंट आहे आणि +फाय आपला हा व्हेरिएबल आहे म्हणून जशाला तसं आतमध्ये याला एक्स मानलं सगळ्याला. या सगळ्याला काय मानलं एक्स मानलं एक्स. या सगळ्याला एक्स मानलं आणि म्हणून कॉस एक्स आला. कॉस एक्सचं इंटिग्रेशन असतं साइन एक्स डीएक्स म्हणून साइन एक्स झाला आणि लिमिट काय -पाय टू +पाय. एकदा अप्पर लिमिट पुट केली एकदा लोअर लिमिट पुट केली त्याच्यामध्ये आपल्या साइन मध्ये तर साइन ओमेगा टी +पाय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट -पाय पुट करायचं एकदा हा ओमेगाच्या जागी. तर पुट केली तर आलं मायनस साइन ओमेगा टी -पाय. हा साइन पायची व्हॅल्यू किंवा साइन -पायची व्हॅल्यू असते 0 म्हणून हा -पाय कटला.
हा प्लस पाय काढला, उरलं साइन ओमेगा टी मायनस साइन ओमेगा टी. हा प्लस आहे, हा प्लस आहे, हा मायनस आहे, म्हणून ह्या दोघं कटले, उत्तर आलं 0. तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता इक्वल टू 0, किंवा तुम्ही ते 2 स्टेप जास्त लिहिल्या तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळतात. झाली स्टेप 2. आता स्टेप 3 मध्ये काढत आपल्याला ऑटो कोरिलेशन. स्टेप 1 झाली. स्टेप 1 मध्ये काय केला आपण, पीडीएफ फाइंड केला. स्टेप 2 मध्ये मीन फाइंड केला, आणि स्टेप 3 मध्ये आपल्याला ऑटो कोरिलेशन फाइंड करायचं असतं. त्याचा फॉर्म्युला असतो ई ऑफ एक्स ऑफ टी इंटू एक्स ऑफ टी प्लस टॉर्क. टॉर्क किंवा टौ म्हणतात त्याला, काय म्हणतात, टौ, तुम्ही टौ म्हणू शकता. तर बघा, एकदा टीच्या जागी टी पुट करायचं, आणि टीच्या जागी एकदा टी प्लस टौ पुट करायचं. आता बघा क्वेश्चन मध्ये आपण एक्स ऑफ टीचा फॉर्म्युला, मीनचा फॉर्म्युला इथं होता हाच मध्ये, हा एक्सच्या जागी आपण एकदा टी पुट करणार आणि एकदा टी प्लस टौ पुट करणार. टी प्लस टौ हा झाला ऑटो कोरिलेशन, म्हणजे त्या टायमाच्या नुसार व्हॅरी होतंय का नाही हे आपल्याला याच्यात शेवटला कळतं ऑटो कोरिलेशन नुसार. तर बघा, हा एक्स आहे, एक्स आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितला होता हा वाला ए कॉस ओमेगा टी प्लस फाय. त्या एक्सच्या जागी हा एक्स पुट केला, तो एक्स पुट केला ह्या एक्सच्या जागी, आणि त्याच्या जागी एक्स, त्या एक्सच्या जागी काय पुट करायचं आपलं टी, म्हणून आपण त्या टी पुट केला. आपला टी काय, हे बघा हा फॉर्म्युला होता एक्स ऑफ टीचा, हे झाला एक्स, हा सगळा एक्स आपला. हा इथं पुट केला ए कॉस ओमेगा टी प्लस फाय, हा झाला एक्स. त्यानंतर आपल्यानंतर टीच्या जागी एक्सच्या जागी पुट करायचा टी प्लस टौ, टी प्लस टौ, हा म्हणजे ए कॉस ओमेगा, टीच्या जागी काय पुट टी प्लस टौ पुट केला प्लस फाय इंटू, हा झाला पीडीएफ. पीडीएफ जशाला तसा आणि डी फाय. पीडीएफ काय आपला इथं पहा, ए हा ए, हा ए आणि हा ए, इथं झाला ए स्क्वेअर बाय 2 पाय, म्हणजे हा कटला, त्याच्या जागी हा आला. ओके. त्याच्यानंतर आपण आता हा आला कॉस ओमेगा टी प्लस फाय इथं लिहिला, कॉस ओमेगा टी प्लस टौ प्लस फाय तो इथं लिहिला, आणि डी फायला डी फाय. आता आपण याला ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण याला, आपल्याकडे फॉर्म्युला होता ट्रिग्नोमेट्रीमध्ये कॉस ए इंटू कॉस बी, आपण तो इथं लिहिला कॉस ए आणि कॉस बी. त्याचा फॉर्म्युला होता 1/2 कॉस ऑफ ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी. हा फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, कारण इथं सिम्प्लिफिकेशनसाठी इंटिग्रेशन याचा डायरेक्ट काढणं इम्पॉसिबल आहे, म्हणून आपण त्या फॉर्म्युलेच्या नुसार सिम्प्लिफाय करून त्याला इंटिग्रेट करून त्याच्यानंतर आन्सर काढणार. डायरेक्ट आन्सर काढायला गेलं तर आन्सर निघणार नाही, कारण इंटिग्रेशन मध्ये त्याच्याला तसे फॉर्म्युले असले तरच इंटिग्रेशन निघतं, अदरवाईज इंटिग्रेशन इज नॉट पॉसिबल. त्याच्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन काढण्यासाठी सिम्प्लिफाय करणं गरजेचं असतं, आणि फॉर्म्युला युजच करून ते सिम्प्लिफाय होतं, असं डायरेक्ट सिम्प्लिफाय करता येत नाही. तर याचं बघा, आपण नंतर कॉस ए आला, हा कॉस बी आला, त्याच्या जागी आपल्याला हा फॉर्म्युला वापरता 1/2 कॉस ए मायनस बी कॉस ए प्लस बी. आता तो बघा, कॉस ए मायनस बी आणि कॉस ए प्लस बी. कॉस ए प्लस बी कसं फाइंड करायचा, आपल्याला इथं आपण ए कशाला मानलं होतं, आपण याला ओमेगा टी प्लस फायला ए मानलं, आणि ओमेगा टी प्लस टौ प्लस फाय याला बी मानलं. आता ए मायनस बी याच्यातून हो मायनस करायचं एकदा, आणि हे दोघं एकदा प्लस करायचे, मग त्याचा आपण ए प्लस बी किंवा ए मायनस बी फाइंड करू शकतो. हा ए प्लस बी पहिला फाइंड करून घेऊ. हा झाला ए आणि हा बी आहे आपला. ओके. मग हा ओमेगा टी प्लस फाय, आणि हा ओमेगा इथं मल्टिप्लाय केले ना, ओमेगा टी प्लस ओमेगा टू प्लस फाय. आता बघा, हा ओमेगा टी आणि हा ओमेगा टी आणि हा ओमेगा टी दोघांची ऍडिशन केलेली 2 ओमेगा टी, हा फाय 2 फाय आला, आणि हा उरलेला ओमेगा टू तसाला तसा. इथून ओमेगा कॉमन काढला, त्याचा उरला 2t प्लस टू आणि 2 फाय. ओके. हा झाला ए प्लस बी. नंतर आपल्याला ए मायनस बी फाइंड करायचा, ओमेगा टी प्लस फाय मायनस ओमेगा टी प्लस टू प्लस फाय. ओके. याला सिम्प्लिफाय करायचं तशी, आणि याला मायनस आतमध्ये मल्टिप्लाय केलं, हा झाला ओमेगा टी मायनस ओमेगा टू मायनस फाय. ओके. आणि हा ओमेगा टी प्लस फाय. ओके. नंतर हा ओमेगा टी मायनस ओमेगा टी प्लस ओमेगा टी कॅन्सल, मायनस फाय प्लस फाय कॅन्सल, उरला काय फक्त मायनस ओमेगा टू, तो मायनस ओमेगा टू इथं लिहिला. ओके. आता ह्या मायनस ए प्लस बी आणि ए मायनस बी हा व्हॅल्यू आपण इथं भेटलेला आहे, त्या व्हॅल्यू आपण काय पुट करायच्या, आपल्या या फॉर्म्युल्यात पुट करून टाकू. इथल्या त्या फॉर्म्युल्यात ए प्लस बी ची व्हॅल्यू पुट केली, आणि ए मायनस बी आणि ए प्लस बी च्या व्हॅल्यू पुट केल्या, तर आपल्याला असं काहीतरी भेटेल. आपण 1/2 असतो,
त्यानंतर काय पुट करायचं, कॉस ए मायनस बी होता, म्हणजे कॉस ए मायनस बी काय आला आपला मायनस ओमेगा टू, तो इथं पुट केला. नंतर होता प्लस कॉस ए प्लस बी, ए प्लस बीची व्हॅल्यू काय आली, ही ए प्लस बीची व्हॅल्यू आली, ती व्हॅल्यू इथं पुट करून टाकली आणि नंतर आपल्याला असं आलं. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे क्वेश्चन आपल्या काय म्हणले, पुट इन इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायचं आहे. याच्यामध्ये आपण इथून ए ची व्हॅल्यू काढली, बी ची व्हॅल्यू काढली, मग आपण हे फॉर्म्युला होता, इथे काय होतं, कॉस ए इंटू कॉस बीच्या जागी आपण करायचं होतं 1/2 कॉस ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी, म्हणजे ह्याच्या जागी ह्या दोन्ही ह्या टर्मच्या जागी इतकी टर्म, या टर्मच्या जागी आपण आपला फॉर्म्युला जो आलाय तो आपण मॉडिफाय करून जो फॉर्म्युला आला तो इथे लिहून टाकू, व्हॅल्यू पुट करून हा आला, ह्या फॉर्म्युला आला, हा फॉर्म्युला त्या जागी पुट करायचा. आपण त्या जागी पुट केला, पुट इन इक्वेशन नंबर 2, ए स्क्वेअर बाय 2 पाय जशाला तसं बाहेर राहिला, लिमिट आली मायनस पाय टू प्लस पाय 1/2 कॉस मायनस ओमेगा टू प्लस कॉस ओमेगा 2t प्लस टू प्लस 2 पाय डी पाय. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला इतकं इक्वेशन सिम्प्लिफाय आलंय. आता याच्यानंतर बघा त्याचं काय म्हणणं आहे, सेकंड टर्म आता याचं इंटिग्रेशन काढलं तर आपण ते झिरो येणार आहे. तर इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म इज अ झिरो, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म इज अ झिरो, म्हणून आपण त्याचं इंटिग्रेशन झिरो येतंय, म्हणून त्याला सॉल्व्ह केलं नाही, त्याला सोडलं, उरलं काय खाली फक्त ए स्क्वेअर बाय 2 पाय मायनस पाय टू प्लस पाय लिमिट 1/2 कॉस मायनस ओमेगा टू. तो जशाला खाली घेतला तर बघा याचं इंटिग्रेशन झिरो कसं आलं ते पण सांगतो. तर बघा आपल्याकडे काय आपल्याकडे काय सेकंड टर्म कॉस ओमेगा 2t प्लस टू प्लस 2 फाय, आपण त्याला खाली इकडे जशाला तसं लिहून घेतलंय, ते सिम्प्लिफाय केलं 2 ओमेगा टी 2 फाय प्लस ओमेगा 2 डी फाय. ओके, मायनस फाय टू प्लस फाय लिमिट आहे त्याची, आणि बाकीचे टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला बाहेर लिहिलेलं आपण. तर कॉसचं इंटिग्रेशन असतं साईनला साईन लिहिलं, आणि ही आतमधली टर्म कॉन्स्टंट आहे ही, आणि ही टर्म कॉस 2 ओमेगा टी आणि ओमेगा टू ही कॉन्स्टंट आहे म्हणून जसं तसं 2 पाय आपला एक्स, हा फाय आपला व्हेरिएबल आहे म्हणून 2 फाय. ओके, मग याच्यात मायनस, एकदा मायनस पाय पुट करायचा, एकदा प्लस पाय, अप्पर लिमिट लो मायनस लोअर लिमिट. त्यासाठी बघा साइन 2 ओमेगा टी टाऊ प्लस 2 पाय, म्हणजे अप्पर लिमिट पुट केली, फायच्या जागी टी पुट केला म्हणजे 2 पाय झाला, आणि एकदा फायच्या जागी मायनस पाय पुट केला म्हणजे मायनस 2 पाय झाला. ओके, इतर आलं तर हे बघा मायनस पाय, आता आपण यातून आधी बघितलं होतं पायची व्हॅल्यू साईनला असती 0 आणि मायनस पायला पण काय असती 0, कुठं बघितलं होतं ते, हे बघा इथं साईनची व्हॅल्यू पायला 0 असती, तर साईनची 2 पायला व्हॅल्यू पण काय असणार 0च असणार, आणि मायनस 2 पायला पण काय असणार 0च असणार, म्हणून ही टर्म झाली 0 आणि ही टर्म झाली 0. ओके, आणि नंतर बघा साइन 2 ओमेगा टी प्लस ओमेगा टू मायनस साइन 2 ओमेगा टी प्लस ओमेगा टू, म्हणजे ही झाली प्लस आणि ही झाली मायनस टर्म, म्हणजे प्लस मायनस कॅन्सल झालं, म्हणून डायरेक्ट आन्सर आलं 0. म्हणजे आपली इथं इंटिग्रेशन काढायला गेलं तर या टर्मचं इंटिग्रेशन डायरेक्ट 0 येतं, ह्या टर्मचं इंटिग्रेशन काय येतं डायरेक्ट 0 येतं, म्हणून ही टर्म झाली निग्लेक्ट केली आपण ती डायरेक्ट, म्हणजे त्याला सोडून दिला, उरली फक्त काय केली पहिली टर्म, त्या पहिल्या टर्मला आपण इंटिग्रेट करू. ओके, त्याला इंटिग्रेट केलं, याच्यामध्ये व्हेरिएबल नाही, काय नाही व्हेरिएबल नाही, म्हणजे आपल्याकडे व्हेरिएबल होता फाय, इथं फाय दिसतोय तुम्हाला कुठं, म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे हे सगळं कॉन्स्टंट आहे, डायरेक्ट आपण बाहेर लिहू शकतो. म्हणजे बघा ए स्क्वेअर बाय 2 पाय जशाला तसं बाहेर, 1/2 पण कॉन्स्टंट आहे म्हणून 2 पण बाहेर आला, कॉस मायनस ओमेगा टू तो पण कॉन्स्टंट आहे तो पण बाहेर आला, इंटिग्रेशन 1चं इंटिग्रेशन असतं एक्स, म्हणून एक्स काय आपल्याकडे फाय म्हणून लिहिलं फाय लिहिला, आणि त्याला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मायनस पाय टू प्लस पाय, म्हणजे एकदा पाय पुट करायचा एकदा मायनस पाय पुट करायचा, ते झाला 2 पाय, तो इथे लिहिला. ओके, ही सगळी टर्म काय कॉन्स्टंट जशाला तसं खाली ऍज इट इज उतरलेलं आहे. ओके, आणि नंतर डिलीट करता आलं, आता तशाला तसं खाली उतरलेला हा टर्मच्या जागी फायच्या जागी एकदा मायनस पाय प्लस पाय पुट केला, झाला प्लस मायनस प्लस प्लस मायनस 2 पाय. ओके, हा बा 2 पाय, हा 2 पाय कॅन्सल, हा 2 पायला कॅन्सल झाला, मग उरलं काय ए स्क्वेअर बाय 2, हा 2 बाहेर घेतला म्हणजे इथे लिहिला ए स्क्वेअरच्या खाली 2 आणि कॉस ओमेगा टी तशाला तसा, हे झालं इक्वेशन नंबर 3. आपण इथं काय काढलं, आता इथून काय आलं आपलं, ते आलं ऑटो को रिलेशन. आपण स्टेप 3 मध्ये ऑटो को रिलेशन फाइंड करणार होतो, काय फाइंड करणार होतो ऑटो को रिलेशन, म्हणजे आपण तिथून ते फाइंड केलं, आपण मेन पण फाइंड केला, आपण पीडीएफ पण फाइंड केला, हे झाले 3 स्टेप. आता 3 स्टेप मध्ये नंतर खाली काय लिहायचं ते बघा,
फ्रॉम इक्वेशन नंबर 1 इज अ क्लिअर दॅट मीन ऑफ एक्स ऑफ टी इज अ कॉन्स्टंट. म्हणजे आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये बघितलं तर मीन काय आलता त्याचा 0 आलता, म्हणून त्याला काय म्हणायचं कॉन्स्टंट. इक्वेशन नंबर 2 इट इंडिकेट दॅट ऑटो कोरिलेशन इन फंक्शन ऑफ द टाइम डिफरन्स टू ओनली. म्हणजे आपला टाइम डिफरन्स हा ओनली टीच्या नुसार टी हा आहे टी. आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.